निलेश ढगे सिरीज साठीच खऱ्या अर्थानं निलेश ढगेला अनेक मैदानावरती किताब मिळवताना आपण बघितलेला आहे. एकटा लढतो, एकटा भिडतो, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं घेऊन तो लढण्यासाठी ओळखला जातो. संघर्ष योद्धा म्हणून निलेश ढगेची ओळख आहे. बॉलर तयार आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू स्लिप केला बॉलला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सिंगल तर इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा होकार नकार होता. एक एक सामना जिंकलेला, एक एक सामना गमावलेला आहे. त्यामुळे ही मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी गरजेचं आहे. चला प्रेक्षकांना म्हणजे मैदानाच्या बाहेर या, मॅच कडे जायचंय. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस उडवलाय बॉलला. चेंडू हवेत आहे परंतु तिथे कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. आज चौकार आलेला आहे. या ठिकाणी सुनील भाऊ रेड्डी यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. ओहो, बैठक पडले झोपले परंतु मुन्नाने चेंडू पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. थँक्यू. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रतापजी उमरे यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ओ फिर से एक बार बैठक, घुटना टेक और सिक्सर देख. छेलन इथे आपण पाहतोय मुन्नाच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी या ठिकाणी भरनाथ उद्योग समूह किरणजी येवले यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं प्राइज आहे. 17 धावा आहेत. पुण्याच्या पुढे सरसावत स्टेप आउट होत मात्र पावलांचा वापर यावेळेस केला. मुन्ना पिंपळेला माहिती मॅच महत्वाची आहे आणि या स्पर्धेची आपण पाहिले गेलं तर आधार संभाणी, या स्पर्धेची आपण पाहिले गेलं तर एक आधार, विशेष आपण पाहिले गेलं तर मास्टर माइंड म्हणून मात्र ज्यांची आम्ही ओळख आहे ते या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक ज्यांनी आपल्या सौजन्य केली. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक बाळाभाऊ धामणकर यांचा श्री शुभागमन झालेला आहे आणि त्यांचं स्वागत या चौकाराने निलेश ढगेच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. थँक्यू. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रत्येक जण एकच सांगत असेल, आता बॅट आणि बॉल घेऊन आम्हाला स्वराज्य चषक खेळण्यासाठी येऊ द्या. प्रत्येक जण इथे आपण पाहतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक आहे. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती इथे लवजोत आहे, माफ करा सचिन आहे आणि सचिनने पहिल्याच षटकापासून मात्र इथे वर्चस्व ठेवलेलं आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सचिन गोलंदाजीसाठी तयार. स्ट्रायकर मुन्ना, खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केलाय. सरपंच संदीपभाऊ जाधव यांच्या वतीने प्राइज झाले. या दोन्ही खेळाडूंपैकी जो कोणी अर्धशतक पूर्ण करेल त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं प्राइज संदीपभाऊ जाधव यांच्या वतीने. मुन्ना पिंपळे 5 चेंडूमध्ये 17 बनवल्यात तर निलेश ढगेने 2 चेंडूमध्ये 5 बनवल्यात. आणि मला वाटतं निलेश ढगेचे मामा आमचे बाळाभाऊ धामणकर आलेत आणि त्यांच्या बॅटमधून निलेश ढगेच्या बॅटमधून क्लास बघायला मिळाला चौकार. यावेळेस स्क्वेअर कट, जबरदस्त तडाखा चेंडू. ओहो, तिथे अगदी सीमाच्या जवळ आहे, अगदी जवळ आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा तर तिथे आल्या. मला वाटतं तिथे जी दगड आहे ना, फक्त तिथून जाण्यासाठी फक्त मुंगीलाच रस्ता आहे आणि तिथून चेंडू मागे आलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा जात तयार. सचिन, स्ट्राइक ऑन मुन्ना. स्कोर कार्ड वरती 24 धावा दाफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला. यावेळेस बघायचं एक्स्ट्रा कव्हरला
हसते हसते कडजाय रस्ते स्वराज्य चषकाचा येतोय ब्रँडेड खणखणीत चौकार. इथे आपण पाहतो मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला धाफलकावरती 28 धावा आहेत. मुन्नाने गिअर चेंज केलेला आहे आणि त्याला माहिती गिअर चेंज करावाच लागणार आहे. पुढे दाखल टप्प्याचा बॉल होता तिथे लवजोत मात्र थोडीशी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर या चौकारामध्ये होणार आहे. 4 धावा मिळतील. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला या चौकाराच्या मदतीने त्या संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावायचे आहेत 32 धावा 32 रन. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वय वर्षी आपली 32 धावफलकावरती 32 धावा आहेत. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे मला छत्रपती संभाजीराजेंनी शिकवलं. ओहो पडले झोपले डीप लॉंग लेग चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावेसाठी चरण. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जो मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला या षटकाराने संघाचं धावफलक 38 धावा धावफलकावरती आहेत. कदाचित 2-3 मॅचेस झाल्यानंतर भाजे संघ सांगत असेल हम शरीफ क्या हुए सारा जमाना बदमाश हो गया. बरोबर का अमित दादा? ते दाखवलं मात्र आता या आघाडीच्या दोन्ही बॅटर्सने. आता ते गोलंदाजावरती तुटून पडलेले. बॅटची कडा यावेळेस चिन्ह मैदानामध्ये बघायचंय. धावेसाठी नकार कळवला. संघाची धावसंख्या आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 2 षटकं संपलेली आहेत. 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय इष्टरक्षकाच्या अगदी जवळून चेंडू मात्र थर्ड मॅन मध्ये पोहोचला. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये 38 धावा धावफलकावर आहेत. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. कमबॅक करता येतं आणि कमबॅक कुठूनही करता येतं. कमबॅक कसं करावं आम्हाला गतवर्षीच्या वर्ल्ड कप मध्ये मोहम्मद शमीने शिकवलं. ज्या व्यक्तीवरती खऱ्या अर्थानं देशद्रोहाचे आरोप झाले जिच्यासोबत मी 7 जन्माच्या शपथी घेतल्या ती माझी अर्धांगिनी मला सोडून गेली. अगदी 3 महिन्यामध्ये आई वडिलांचं छत्र हरपलं. अपघातामध्ये पाय फ्रॅक्चर झाला. ज्याने 3-4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तो मोहम्मद शमी ज्यावेळेस भारतीय संघामध्ये त्याला संधी मिळाली ना त्याने दाखवून दिलं कमबॅक कसं करायचं. निलेश ढगेला कमबॅक कसं करावं हे मात्र सांगायची तर गरज नाहीये. स्कोर कार्डवरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय 3 धावा आलेल्या आहेत. 41 धावा स्कोर कार्डवर आहेत. मॅच कडे जायचंय मैदानामध्ये पुन्हा एकदा. 41 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे तो जयेश. हा चेंडू यावेळेस आउट कटर चेंडूचा वापर केला. मुन्नासाठी प्राइज आलेले भैरनाथ उद्योग समूह 72+ किरणजी येवले यांच्या वतीने प्राइज आहे. मुन्नाने जर 72 धावा बनवल्या तर 72+ बनवल्या ना वैयक्तिक एक अनोखं प्राइज आहे. तर मुन्नासाठी प्राइज असणार आहे. मावळ तालुक्यामध्ये जेवढे काही शॉप आहे ना स्पोर्ट्स शॉप्स प्रत्येक शॉपची एक बॅट ही मात्र मुन्नासाठी गिफ्ट केली जाणार आहे. मग स्वराज्य स्पोर्ट्स असेल, साई स्पोर्ट्स असेल, आयुष स्पोर्ट्स असेल, मावळ स्पोर्ट्स असेल, बाळाबा अजून कुठले राहिलेत? इंडियन स्पोर्ट्स, केटी स्पोर्ट्स, या प्रत्येक स्पोर्ट्स मधून मात्र मुन्नासाठी एक बॅट आहे. बाळाभाऊ विचार करायचा नाही आता मोठा. किरणजी येवले यांच्या खिशामध्ये आहे फक्त 500च्या नोटा. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. 42 धावा स्कोर कार्ड वरती. निलेश ढगे मावळची रन मशीन त्यावेळेस अगदी आडव्या बॅटने पण पाहतोय चेंडू ते टॅप केला डीप कव्हरच्या दिशेने. निलेश ढगेला माहिती आहे ओ तिथे काय झालंय. खराब क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग.
चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते हे 4 के. इथे आपण पाहिलं तर मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या चौकाराच्या मदतीने धापलकावरती धाबायच्या 46 आणि तिथे आपण पाहिले गेले तर अगदी शेवटच्या क्षणी मात्र सचिनच्या समोर चेंडूने वळण घेतलं. आडव्या बॅटने चेंडू मिड विकेट मध्ये झेल झालाय. विकेटचं होणारे पतन. निलेश जगे बॅक टू द पवेलियन. थँक्यू. आज आम्ही पाहतोय खऱ्या निलेश ढगे त्याच्या नावाला सजेल असा खेळ मात्र निश्चितपणे होत नाहीये. बरेच दिवस आपण पाहिलं गेलं तर हा खेळाडू बॅड पॅच सोबत मात्र आपल्याला झुंजतोय. परंतु हे बघ निलेश, तू खेळाडू आहे, सध्या तुझे दिवस खराब चालू आहेत, सामने देखील पाहिजे तसा परफॉर्मन्स पडत नाहीये, पण लक्षात ठेव प्रत्येक दिवस तुझाच असेल. तुझा सराव चालू ठेव, तो वाईट दिवस देखील निघून जाईल आणि पुन्हा एकदा आम्हाला पूर्वीचा निलेश ढगे बघायला मिळेल. आणि कमबॅक लवकरच निलेश देखील होईल. सर्वांनाच मात्र मावळकरांना ही आशा आहे निलेश ढगेकडून. त्यावेळेस आपला आता खेळाडू मॅच मध्ये असतो ना, त्यावेळेस त्या खेळाडूला मोटिवेट करा, त्या खेळाडूला सपोर्ट करा, त्या खेळाडूला सांगा तुझ्यासारखा तूच आहे, तुझ्यापेक्षा चांगला खेळाडू नाहीये, त्याची जागा कधी खेळण्याची बदलू नका. नवीन बॅटर मयूर टाकलो, तिथे मात्र मैदान टाकलो होणार आहे. हो स्विच हिट, चेंडू बघायचाय, लांबवरती तर चाललाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. चौकार आलेला आहे 4 धावांवर. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उद्योगाचे उद्योजकांनी मलारी अप्पा सावंत बदल आहे. मलारी अप्पा आपल्याला देखील सचिन आलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आत्ताच्या 2 धावा आहेत. बोला तयार. राऊंड द विकेट. यावेळेस इनसाइड आउट आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, फुटवर्क नव्हतं तिथे.
पावलांचा वापर केला परंतु पाठीमागे सरकले. संघाची धावसंख्या इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर दापोलगाववरती 54 धावा आहेत. असं म्हणतात ना की माणसाने बोलो तयार आहे. स्विच हिट केला यावेळेस कडाके धडाके चेंडू सीमारेषेच्या बाहेर मुन्नाच्या बॅटमधून षटकाचे रन. थँक्यू. आता जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्यावेळेस स्पार्टन संघासमोर मॅच लढली त्यावेळेस मुन्नाला फार मोठी इनिंग उभी करता आली नाहीये. 4 षटकं संपली, 60 धावा दापोलगाववरती. 8 षटकाची मॅच असताना दमछाक झाली. ही 6 षटकाची मॅच आहे आणि पहिली मॅच 8 षटकाची होती. तिथे बाजे संघाची मात्र दमछाक आपल्याला बघायला मिळाली. तिथे स्पार्टन संघाने वर्चस्व ठेवलं होतं, गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. यावेळेस बाउन्स होता या चेंडूमध्ये. 5वं षटक आपण पाहतो घेऊन आलाय तो जयश. स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे मैदानामध्ये बघितले गेले तर 61 धावा. मयूर ठाकूर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये बघतोय मुन्ना. त्याच्या टी शर्ट क्रमांक जर्सी क्रमांक आपण पाहिलं तर 1 आहे आणि कामगिरी देखील 1 नंबर करायची. कोलबटप्याचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय, सिंगल आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे. संघाची धावसंख्या 62 धावा, 62 रन. 62 धावा धावफलकावर आहेत. मुन्ना पिंपळेला मात्र ते स्वतःला सिद्ध करायचं आहे. असं म्हणतात छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी जे मावळे निवडले ना ते मावळे मनगडाच्या ताकदीवरती आणि हृदयाच्या हिमतीवरती मावळे निवडले. आज संघामध्ये जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला खेळायचंय ना तर हृदयाच्या हिमतीवरती आणि मनगडाच्या ताकदीवरती लढायचंय. जयेश तयार. स्ट्राईक आउट आपण इथे मैदानामध्ये बघतोय. पुन्हा एकदा मुन्ना पिंपळे. मुन्ना पुन्हा एकदा डीप होणारा चेंडू होता, अगदी शॉर्ट्स करेला चेंडू. तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही. एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे, कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. हे आज मात्र निश्चितप्रमाणे हे दोन्ही फलंदाज इथे दाखवत आहेत. जयेश तयार आहे. स्ट्रायकर मयूर. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय लंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. सचिन झेल झालाय. विकेटचं होईल पतन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. झापक झुपक दिला तर झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिला तर झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू. इथे आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये सामन्याकडे जायचे. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढे एकदा नवीन बॅटर विकास. ओ यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि तिथे मैदानामध्ये बघायचं आहे झेल झालाय आणि तिथे होणार आहे विकेटचं पतन.
सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा एका पाठोपाठ एक फलंदाजी ते मैदानाच्या मध्ये बाद होताना जो आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. आणि कॅमेऱ्याच्या स्टँड मध्ये कोण कोण बसलेत? लहान मुलं लगेच दोघांनी खाली या तिथून. तर या ठिकाणी बाभळ तालुक्याचा बुलंद आवाज आमचे समालोचक मित्र सुमित सोनवणे सर यांच्यासाठी एक पारितोषिक आले. राजमाची असणारे माजी उपसरपंच आणि सदस्य प्रकाश शुमरे यांच्याकडनं सुमित सरांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक जमा झाले. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. प्रतापजी उमरे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूवर पाते खेळून काढण्याचा प्रयत्न इथे होता. व्हाईट बॉल. प्रतापजी उमरे कुणेगावचे विद्यमान व ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या वतीने माझ्यासाठी प्राइज आले. त्यांचं मनापासून धन्यवाद. 1000 रुपयाचं प्राइज त्यांनी मला दिले. ओहो इथे सिद्धेश गरवड साठी हा चेंडू होता. मैदानाच्या आत आपण इथे बघितले गेले ना चेंडू डॉट आलेला आहे. धापल किती मात्र आपण बघतोय स्थिर असणार आहे. आणि स्कोर कार्ड जर आपण इथे बघितले गेले तर 64 धाबा धापलकावर आहेत. 2 तगडे संघ लढतायत. जयेश तयार स्ट्राईक ऑन सिद्धेश. यावेळेस मोठा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न शतकचा कव्हरला चेंडू खेळलाय. धावेसाठी मात्र नकार मैदानाच्या मध्ये कळवलाय. मुन्ना पिंपळे आपण बघतोय मैदानामध्ये एका बाजूने त्याने धावेसाठी नकार कळवलेला आहे. आत्मविश्वास मुन्ना पिंपळेला माहिती आहे जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडले ना अशा अडचणीच्या काळामध्ये मुन्नाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. कारण झुक झुक के सीधा खड़ा हूं अब फिर झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम जब जब मुझको हालातों की भट्टी में झोंकोगे तब तब कर बनूंगा सोना तुम मुझको कब तक रोकोगे. मुन्नाला जास्त वेळ थांबवणं सोपी गोष्ट नाहीये. शेवटचं षटक विशालच्या हातामध्ये मात्र आपण बघतोय ते सोपवलेलं आहे. स्कोर कार्ड वरती धाबा इथे आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहे. 64 धाबा आहेत. प्रेक्षक राजाची वाढती गर्दी प्रेक्षक आज इथे गर्दी करतायत. आज प्रत्येकाला बघायचंय स्वराज्य चषक पहिला दिवस कोण गाजवणार आहे. एका बाजूला सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशनचा भाजेचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला स्पाटन लोणावळा आहे. मुन्ना पिंपळे विशाल तयार उजव्या हाताने. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. चित्रक्षक बघायचे फार दूरवरती सिंगल तरी इथे मैदानाच्या मध्ये आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय मुन्ना पिंपळे. काय बॅटिंग केली आहे मुन्नाने. मुन्ना एकदा सेलिब्रेशन नक्कीच परंतु नाही त्याला माहिती आहे या धावा जरी 50 असतील मला 72 बनवायचे आहेत. यावेळेस सफल झालेत. उडवलाय बॉलला डीप लॉंग लेग लई भारी षटकार ठेरन. तोतीवर कुर्ता खांद्यावर पटका 24 तास चौकन्ना राहतो 24 तास चौकन्ना. थँक्यू डीजे. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलाय. विशालचं स्वागत केलंय षटकाराने. पुन्हा एकदा स्टेप आउट पावलांचा वापर यावेळेस केला. बॅटचा फेस ओपन केलाय. नुमॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू इथे डिलिव्हर होणार आहे. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने 74 धावा धापलकावरती आहेत. 58 धाव्यांवरती नॉट आउट आहे. भैरवनाथ उद्योग समूह यांच्या वतीने मुन्नासाठी प्राइजेस जर 72+ या खेळाडूने धावा बनवल्या ना प्रत्येक शॉपची बॅट किरणजी येवले यांच्या वतीने मुन्नासाठी गिफ्ट आहे. यावेळेस पुढे शफल होत मात्र हा स्ट्रॉंग झोन आहे मुन्नाचा. आणि जर इथे भैरवनाथ उद्योग समूहाचा जो साऊंड सिस्टीम आहे ना त्या सिस्टीम वरती जर इथे षटकार आला ना तर किरणजी येवले यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइज आहे. हा चौकार आहे. 4 धावा. वटाण्याचा गोलदाना अति उरू नको टनाटना अति उरू नको टनाटना.
इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार आहे. चौकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. ओ यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू सावधरित्या चेंडू खेळलाय. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय आली. दुसऱ्या धावेसाठी आपण बघतोय मैदानात ते नकार कळवलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण त्या मैदानामध्ये बघितले गेले तर 79 धावा. परंतु मुन्नांसाठी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. 25 चेंडू 63 धावेंची एक जबरदस्त इनिंग मात्र मुन्नाने खेळली आहे. ये बडे मॅच का बडा खिलाडी त्यांनी दाखवलं. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग साठी कुठल्या प्रकारचा वेळ नाही आपल्याकडे. त्याचबरोबर धर्मवीर प्रतिष्ठान भाजे अर्थात सरपंच संदीप जाधव फाउंडेशन भाजे संघ तुम्हाला विनंती आहे की आपणही लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. पहिला डाव आपण पाहतोय मैदानामध्ये संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 79 झाल्यात. 80 बनवायचे आहेत आणि या 80 धाव्यांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो पुन्हा एकदा आजचे माझे साथी समालोचक आणि मावळचा एक गोड आवाज आदेश ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. तुकोबांचे अभंग शिवबा अन्यावरती वार शिवबा समशेरीची धार शिवबा अजून काय सांगू काय शिवबा माय शिवबा बाप शिवबा पाठीवरचा हात शिवबा अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवबा. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये आपण पाहतोय स्वराज्य चषक 2025 आणि 8व्या पर्वामध्ये दोन पाहतोय एकमेकांच्या विरोधात लढत देत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय स्पार्टन 11 लोणावळा तर दुसऱ्या बाजूला भाजे 11 आज संघ आपण पाहतोय मैदानाचा प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात 79 धावा बनवल्यात. 80 धावांचं टार्गेट आपण पाहतोय स्पार्टन 11 लोणावळा संघासमोर ठेवलंय.
ते कशा आपण मैदानाच्या मध्ये पाहूयात. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश ढगे अर्थात गोट्या. पहिला बॉल इथे शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, नो मॅन्स लँड. दोन क्षेत्ररक्षकांची झालेली चुकी, सुटलाय झेल आणि मैदानाच्या मध्ये तोपर्यंत 2 धावा ज्या ठिकाणी आपण पाहतो पळून पूर्ण केल्यात. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 2 धावेने संघाचा इथे श्रीगणेशा होताना पाहायला मिळाला आणि संघाचं खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय. धावफलकावरती 2 धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालंय फलंदाजाला. इथे पुन्हा एकदा हा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 30 तर मारा या ठिकाणी केला जातोय. निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्गवरती असताना आपण पाहतोय इथे धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. समोर विकेट किपरच्या पाठीमागे पुन्हा बॅनर खाली कोण आहे बघ, गुटवान त्यांना. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 2 धावा खर्च केल्यात. एक चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. हा चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. थँक्यू. पत्र्यावरती जर चेंडू पडला तर षटकार आहे. ते षटकार आलाय. 6 धावा आपण पाहतो या ठिकाणी मिळाल्यात. त्या आक्रमणाला देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सुरुवात केली. 6 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक वाढले. 8 धावा धावफलकावरती नोंदवले गेल्या. याच पद्धतीने पॉवर प्लेच्या फटकेबाजी करणं गरजेचं आहे, आक्रमण गरजेचं आहे. पुढचा बॉल अक्रॉस द बॅट, पुन्हा एकदा उडवलाय. हा देखील चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लागो षटकार. Jazz in the mix. थँक्यू. आणि इथे आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार खेळून काढलेत. 2 षटकारांच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक पुढे गेलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 14. पुन्हा एकदा आडव्या बॅटने उडवलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल. इथे संपलाय खेळ, फलंदाज बाद. Jazz in the mix. I love you. काटे नहीं कटते ये दिल, ये रात कहनी थी तुमसे जो दिल. इथे आपण पाहतोय पहिला फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालाय आणि जयेशला इथे मात्र बाद व्हावं लागले. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येईल. सचिन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. सचिन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. निलेश ढगेची गोलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकार नक्कीच झाले, परंतु महत्वपूर्ण फलंदाज बाद केला. इथे मात्र मैदानाच्या मध्ये अपील केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट केली जाईल. पंचांकडे अपील नक्कीच केली जाते, परंतु आपण पाहतोय अपील फेटाळली जाईल. षटक क्रमांक पहिलं हे मैदानाच्या मध्ये चालू असताना आपण पाहतोय आतापर्यंत संघाचा धावफलक 15 धावा धावफलकावरती आहे आणि षटक क्रमांक पहिलं हे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलंय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं संपले. दुसऱ्या षटकासाठी मयूर ढाकोळ आडव्या बॅटने चेंडू उडवला. चेंडूने फक्त उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूच्या खाली. गोलंदाज कॉटन बॉलचा शिकार. फलंदाज होईल बाद. सचिन बॅक टू द पवेलियन.
तर ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. मनजित सिंग. स्पार्टन 11 लोणावळा संघ आपण पाहतोय बॅटिंग मैदानात करू दे. मॅच जिंकायची आहे, सामना जिंकायचा आहे, तर मैदानात फलंदाजी गरजेची आहे. मोठमोठे फटके पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुम्हाला खेळावे लागतील. पुन्हा एकदा मयूर ढाकळ गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. ऑस्ट्राईक फलंदाज. पहिला बॉल मैदानात उडवला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती पोहोचेल. चेंडूच्या खाली निलेश ढगे, परंतु इथे 2 क्षेत्ररक्षकांची चुकी. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. 4 धाबा. तर या ठिकाणी आपण पाहतोय चौकार मैदानात खेळून काढला. या स्पर्धेच्या निमित्ताने शंभू पचपिंड आणि त्यांच्याबरोबर अभिदादा टाकळकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. विनंती असणार आहे मंचकावरती येऊन स्थान बनवा. त्याआधी पाहायला गेलं तर एक चौकार आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. मैदानात आपण पाहतोय फक्त दिशा दिली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. हा चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे 2 धाब्यांसाठी. 2 धाबा या ठिकाणी खर्च केला. संघाचा डावफलक जाऊन पोहोचेल आता 21 धाव संख्येवरती. 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावाच्या धावफलकावरती असणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती धाबेची गरज आहे. प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, कारण 80 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. माननीय सुधाकर शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय मयूर ढाकळला गोलंदाजीच्या मार्कवरती. तर आता आक्रमणाला देखील सुरुवात केली आहे. स्पार्टन 11 लोणावळा संघ असणारा बॅट्समन आपण पाहतोय मैदानात चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. त्याआधी आपण पाहिलं मैदानात नक्कीच एक चौकार. पुढच्या चेंडूवरती काय रिझल्ट असणार आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षण केलं जाते. चेंडू अडवलाय. फेकी थोडीशी उशिरा, तोपर्यंत मैदानात पळून पूर्ण ती धावफलकावरती ऍड केली जाईल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू झालेत. 4 चेंडूवरती धावा खर्च केल्यात. 7 धावा. 7 आणि ती 7 निभावणं खूप महत्वाचं आहे. ती 7 देणं खूप महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर हा सामना तुम्हाला जिंकावाच लागेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट अर्थात CCL लोणावळा हा संघ क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी तयार आहे. इथे मात्र चेंडूने फक्त उंची घेतली, दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. निलेश ढगे टिपला जाईल झेल आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. आपण पाहिलं पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात विशाल नलावडे आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय. आणि आतापर्यंत संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. हो, इथे मात्र Yes, त्या बुधवस you miss. I will definitely hit. फलंदाज बाद. थँक्यू. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नाही, तर इथे पेनल्टी आहे 2-2 धाब्यांची. लोणावळा टीमचा कॅप्टन आहे आणि बाजी संघाचा का अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नाही. 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली.
त्या 2 धावा आता बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये ऍड केल्या जातील. आणि अजून देखील प्लेयर या ठिकाणी आला नाही एक्स्ट्रा, तर अजून 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. लोणावळा संघाचा आहे, बाजी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी आला नाही, तर अजून 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे आणि गोलंदाजीच्या मार्गवरती पुढचा षटक घेऊन निलेश ढगे अर्थात गोटे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन यश त्यांच्या पाठीमागे गेलाय, टिपलाय चांगला झेल आणि इथे फलंदाजाचा संपला खेळ. फलंदाज बाद. गडला या जीवन येऊ दे तुला जीव, गडला या जीवन येऊ दे तुला जीव, प्रीतीच्या पाथऱ्यावर दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, हो. थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या सत्वारे पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर लवजोत मैदानाच्या सत्वारे दाखल होताना पाहायला मिळेल. आता बॅटिंगची गरज आहे, कारण मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर कमीत कमी धावसंख्या जी धावफलकावरती आहे प्रत्येक चेंडू आणि त्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमणाची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकारांची गरज आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू पाठवावे लागतील, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय समजू शकला नाही आणि येईल डॉट बॉल. निलेश ढगे षटक क्रमांक 3 घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. या आधीच्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं 2 षटकार त्याच्यावरती आक्रमण केलं, परंतु एक महत्वपूर्ण फलंदाज देखील त्यानं बाद केला. आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती तो दाखल झालाय आणि आपण पाहतोय लागोपाठचे 2 डॉट आलेत. तिसरा बॉल अगदी समोरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धेश गरवड चेंडू फील्ड करेल, फेकी होतीये तोपर्यंत फक्त एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने जर पाहायला गेलं तर संघाचा रफलक वाढतंय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय. अविनाश दादा शिंदे आणि त्याचबरोबर देवभाऊ कारके या ठिकाणी उपस्थित आहे, मनपूर्वक स्वागत. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय अति उसळी घेतली, व्हाईट बॉलचा इशारा येईल. अतिरिक्त अवांतर धावसंख्या या ठिकाणी निलेश ढगे खर्च करतोय आणि संघाचा रफलक वाढवतोय. बॅटिंग टीम आणि त्या टीम साठी आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक आहे. जर बॅटिंग टीमने आज सामना जिंकला तर अमित दादा तरस उद्योजक यांच्याकडनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय आणि इथे अक्रॉस दी बॅट बिग हिट, बिग ब्लास्ट और ये चरण षटकार. आणि हा षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये निलेश ढगेवरती आक्रमण केलंय. हा षटकार या ठिकाणी आलाय. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल आणि धावफलकावरती धावा अब तक 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सामना जिंकण्यासाठी 80 धाब्यांची गरज असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमणाला केली आहे सुरुवात. पुढचा चेंडू ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी मैदानाच्या चेतन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट उडवलाय क्षेत्ररक्षक मस्तक से दस्तक. फिर से एक बार बिग हिट षटकार. लागोपाठचे आपण पाहतोय मैदानामध्ये 2 षटकार पुन्हा एकदा आलेत. या आधीच्या षटकामध्ये सुद्धा 2 षटकार खर्च केले निलेश ढगेने. पुढचा चेंडू आहे खुलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र फक्त आपण पाहतोय दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, डिफेन्स केलाय आणि तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलने संघाचा धावफलक वाढेल. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय 2 मोठे फटके खेळल्यानंतर आपण पाहिलं मैदानामध्ये एक सिंगल आली. संघाचं धावफलक वाढलं 39 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 39 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या.
आणि आता उर्वरित चेंडू शिल्लक आहे. निम्मा डाव संपलाय 18 चेंडूंचा. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 41 धाब्यांची गरज. 13.67 रन रेटने तुम्हाला मॅच कव्हर करावी लागेल. इथे धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकायची असेल तर. मयूर ढाकळ आपण पाहतोय विकेट हॅट्रिक ऑन. या आधीच्या षटकामध्ये लागोपाठचे 2 विकेट मिळवलेत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? हा बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा टिपलाय जाईल. टाळ्यांच्या गजरात ढाकळ या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. लग्नाच्या पहिला नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्वप्नील. आता मैदानाच्या मध्ये धावा इथे बनवाव्याच लागतील. जर मॅच जिंकायचे तर इथे धावा बनवणं खूप गरजेचं आहे. आणि जर मॅच जिंकली तर उद्योजक अमित भाऊ यांच्याकडनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. पहिला बॉल फेस केलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येईल वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक और ये लगा चरण षटकार. मॅच बॉल आलाय सर. आणि इथे आपण मैदानाच्या स्वप्नीलच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती संघाची स्वप्नपूर्ती केली. पहिल्याच बॉल वरती खेळलाय षटकार. 6 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल आणि धावफलकावरती धावा 45. पुढचा चेंडू आहे मयूर ढाकळ वरती. पुन्हा एकदा हल्ला आक्रमण. चेंडू चाललाय सुसाट वाऱ्याच्या वेगाने. सीमारेषा पार. येईल खणखणीत चौकार. 4 धावा. तांबडी 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 चमकते उन्हात कला 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 मोठे फटके आपण पाहतोय मैदानात मध्ये खेळलेत. 1 चौकार 1 षटकार या ठिकाणी खेळून काढलाय. संघाचा धावफलक वाढले. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात 49. मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 15 चेंडू 31 धावेंची. 15 चेंडू आणि 31 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन पुन्हा एकदा. या मैदानावरती या धावा होऊ शकतात कारण बॅटिंग गरज असणाऱ्या टीम साठी देखील आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक. तर उद्योजक अमित भाऊ तरस यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर मैदानाच्या मध्ये प्रयत्न करावे लागतील. आजच्या दिवसामध्ये शेवटच्या सत्रामध्ये मात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता ठरेल येणाऱ्या आगामी काळामध्ये समजेल. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय बॅटची कडा टिपलाय झेल आणि फलंदाज बाद. Jazz in the mix. प्रथम मात्र आपण पाहतोय फलंदाज मैदानात बाद झालाय. नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल होईल. तत्पूर्वी जर पाहायला गेले तर 14 चेंडू अजून देखील शिल्लक आहे सामना जिंकण्यासाठी. 31 14 चेंडू 31.
49 धावा धाबलकावरती नोंदवल्या गेल्या 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 7 ती 7 देणं खूप गरजेचं आहे. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना. आडव्या बॅटने आपण पाहतो चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू डॉट. मयूर ढाकळ पुन्हा एकदा आपण पाहतो या गोलंदाजीमध्ये वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळेल. चांगले चेंडू हाताळण्याचं काम या ठिकाणी तो करतोय. कौतुक करावं लागेल मयूर ढाकळचं. नक्कीच मोठमोठे फटके आले, परंतु फलंदाजांना देखील त्यानं बाद केलंय. एक चांगली गोलंदाजी मयूर ढाकळ मैदानात छतमध्ये करताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आहे अशोक खेळण्यासाठी सुनील आणि त्यांच्यासाठी पुढचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, एक तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानात छतमध्ये केला जाईल. धावाची संधी आहे, परंतु मैदानात छतमध्ये फेकी थोडीशी उशिरा. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाचा धावफलक वाढेल आणि संघाची अर्धशतकी खेळी देखील आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होतीये. 51 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत 29. 12 चेंडू 29 धाव्यांची गरज. क्या होगा क्या होने वाला है. सुनील आणि त्याच्या बरोबरीला लवचिक आपण पाहतोय मैदानात मध्ये. स्पार्टन 11 लोणावळा संघ इथे मात्र 80 धावांचा पाठलाग करतोय. आतापर्यंत 51 बनवल्यात. 29 धाव्यांची गरज 12 चेंडू मध्ये. एक छोटासा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झालाय. आता ड्रिंक ब्रेक मध्ये ऐकूयात डीजे. तर उद्योजक अमित भाऊ तरस यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस. आणि इथे पुन्हा एकदा पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात आपण पाहतोय अमित भाऊंच्या माध्यमातून या स्पर्धेला पुन्हा एकदा लाभतीये. या षटकामध्ये जर टीम ऑल आउट झाली तर नक्कीच 1000 रुपयांचं बक्षीस. आठ गडी बाद 51 धावा धावलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे 11 चेंडू 29 धाव्यांची. 11 चेंडू 29. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय थेट लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जात आहे. पुढचा चेंडू इथे अक्रॉस द बॅट खेळायचा होता, परंतु गणेश आपण पाहतोय चांगलं षटक मैदानाच्या मध्ये हाताळण्याचं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आता खूप महत्वाची आहे, कारण उगवणाऱ्या सूर्याची सकाळी जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते तेवढाच तिरस्कार त्याचा दुपारी केला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. आता संघाला गरज आहे बॅटिंगची. ती बॅटिंग मैदानाच्या मध्ये खूप गरजेची आहे. ती बॅटिंग मैदानाच्या मध्ये करावी लागेल, धाबा बनवाव्या लागतील. इथे डॉट बॉल पुन्हा एकदा. समीकरण प्रत्येक चेंडूवरती चेंज होताना पाहायला मिळेल, बदलताना पाहायला मिळेल. 9 चेंडू 29 धावांची गरज आहे. 9 बॉल 29 रन. आणि बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न होता, हा देखील बॉल डॉट. सामना आता मात्र आपण पाहतोय थोडासा संघ अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळेल. 8 चेंडू 29 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
4.4 षटकांचा डाव संपलाय आणि हे षटक जर निर्धाव स्वरूपाचं टाकलं तर अमित भाऊ यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस. हा बॉल मैदानाच्या मध्ये रेड आर मध्ये आलाय. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, बिग ब्लास्ट, अर्यचरण षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय बिग हिट केलाय, षटकार आलाय. ही मॅच संपल्यानंतर सीसीएल संघाचा कॅप्टन विनंती असणार आहे या ठिकाणी येऊन संपर्क साधायचा. ही मॅच संपल्यानंतर सीसीएल संघाचा कॅप्टन कुठे असेल त्याने त्वरित संपर्क साधायचा. त्याआधी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाचा रफलक वाढले. 7 चेंडू 23. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न होता. फटका बसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात, मला आता करा ओ पुण्यात. थँक्यू. आणि आता 9 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि वरती नोंदवले गेल्यात. शेवटचे 6 चेंडू 23 धाव्यांची गरज. 23 या मैदानावरती या धावा होऊ शकतात. या मैदानावरती कित्येक रेकॉर्ड्स आपण पाहतोय बनवलेत. सहा चेंडू मॅच जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज आहे. आणि जर बॅटिंग टीमने सामना जिंकला तर 5,000 रुपयांचं बक्षीस अमित भाऊ तरस यांच्याकडनं. अक्रॉस द बॅट चेंडू खेळून काढलाय. अलंगीकार पेठ. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. फेकी खराब. दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. धावाची संधी आहे. फलंदाज अतिघाई करेल आणि टीम ऑल आउट. चला निलेश ढगे कॅप्टन त्वरित संपर्क साधा. टीम ऑल आउट. सामना जिंकलाय. भाजे संघाने एका लाईनीमध्ये मैदानाच्या बाहेर या. शेक हँड कंपल्सरी आहे. एका लाईनीमध्ये मैदानाच्या बाहेर या. तर निलेश ढगे विनंती असणार आहे संपर्क या ठिकाणी साधा. त्याचबरोबर स्पार्टन 11 लोणावळा संघाचा कॅप्टन त्यांना देखील विनंती असणार आहे संपर्क साधा. सेकंड कंपल्सरी आहे. चला एक टीम मैदानामध्ये या. दुसरी टीम बाजे संघ. चला कॅप्टन चला टॉस साठी या. 8 षटकांचा सामना या ठिकाणी आपण खेळ